परभणीमध्ये आलात, परिस्थिती पाहिली, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, एकूण काय तुम्हाला जाणवतंय, काय तुमचं म्हणणं आहे आता? नाही, सुनियोजित दंगल आहे राज्यामध्ये। महायुतीच्या विरोधात ईव्हीएमच्या माध्यमातून आंदोलन निर्माण होत होतं। ईव्हीएमच्या आंदोलनावरून लक्ष भटकवण्यासाठी या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाची विटंबना ही सुनियोजित कट करून घडून आणलेली आहे, असा आमचा थेट आरोप आहे। आणि याच्यामध्ये आम्ही नाव सुद्धा जाहीर करतोय। देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पदरात पाडण्यासाठी इथल्या महिला आमदार मेघनाताई बोर्डीकर असतील, महायुतीचे पडलेले आनंद भरोसे असतील, या दोघांची चौकशी झाली पाहिजे। कारण प्रशासन कुठंच आरोपीला माथे फिरू म्हणत नाही, तर फक्त मेघनाताई बोर्डीकर याच त्याला माथे फिरू का म्हणतात हा प्रश्न मी त्यांना विचारतोय। त्यांनी येड्यांचं सर्टिफिकेट वाटायचं दवाखाना खोललाय का, असं सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून मेघनाताई बोर्डीकरांना विचारतोय। हे दुर्दैव आहे की आज आमच्या समाजावरती कोम्बिंग करून हल्ला केलाय, अल्पवयीन तरुणांवरती हल्ला केलाय। भीमनगर भागामध्ये भयभीत परिस्थिती आहे आणि या ठिकाणी त्यांना आतंकवादी नक्षलवाद्याच्या दृष्टीने बघितलं जातंय। त्यांना घराच्या बाहेर निघू दिलं जात नाही, वाटेल तेव्हा जाऊन त्यांना अटक केलं जातंय। त्याच्यामुळे त्यांच्यावरती या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। परिस्थिती बिकट आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की आपण कॅबिन मध्ये बसून सर्वपक्षीय बैठक घेऊ नये, तर या वस्त्यांमध्ये आमच्या समाजावर जो हल्ला झालाय त्याच्या जखमा टिपाव्यात, फोटो काढावेत, अहवाल बनवावेत। मानवी हक्क अधिकार आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असेल, रुपालीताई चाकणकर या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या। 16 वर्षाच्या आमच्या मुलीला लाठीचार्ज मध्ये भयानक मारहाण झाली, त्यांनी सुद्धा या भीमनगरला भेट दिली पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे।